नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हर्षवर्धनने आता या दिव्याच्या नादी लागून शिर्केंना एक प्रस्ताव दिलेला आहे, एक प्रपोजल दिलेला आहे. आणि ते प्रपोजल असं आहे ते म्हणजेच की काहीही झालं तरीही विक्रांतचं लग्न पद्मासोबत लावायचं. आणि हे प्रपोजल खरं तर ह्या हर्षवर्धन जहागीरदारला आवडले, म्हणजेच दिव्या कोण समजते स्वतःला हेच कळत नाहीये. आणि ते प्रपोजल जेव्हा आता हर्षवर्धन जहागीरदारने ऐकलेलं आहे तेव्हा मात्र त्याने ठरवलेलं असतं की या सगळ्या गोष्टी विक्रांत त्याचबरोबर त्याचे वडील दिग्विजय शिर्के या दोघांना सांगायच्या, असा निर्णय त्याने घेतलेला असतो. आणि त्यामुळं त्या दोघांनाही ऑफिसमध्ये बोलावून घेतलेलं आहे. आणि आता इकडे ब्रेनवॉश केलेला आहे तो म्हणजे दिग्विजय शिर्केचा. आता दिग्विजय शिर्केचा ब्रेनवॉश केल्यानंतर दिग्विजय शिर्के या सगळ्या गोष्टी जेव्हा पाहतात तेव्हा त्यांना ही गोष्ट पटलेली आहे की ठीक आहे, म्हणजे काही हरकत नाहीये, आता होऊ शकतं सगळं मॅनेज, तर आपण करूया, असा विचार त्यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र या विक्रांतची अवस्था पाहण्यासारखी झालेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा आणि शौर्य दोघंही बोलत असतात. ऊर्जा म्हणत असते की नक्की त्यांचा काय प्लॅन चाललाय ना पुढचा ते कळतच नाहीये, म्हणजे काय करणार आहेत ते, कशा रिलेटेड चालू आहे, काय होणार आहे. तेव्हा शौर्य म्हणतो, ऊर्जा तू जास्तच काळजी करते, बरं चल बरं, आता ट्रॅफिक लागलं ना तर अर्धा तास उशीर होईल, चल लवकर, असं म्हणत तो ऊर्जेच्या मागे लागतो. आणि ऊर्जा म्हणते की हो ठीक आहे, पण ऊर्जाच्या डोक्यातले विचार काही केले जात नसतात. तर ऊर्जा म्हणत असते की नाही, बरोबर आहे तुझं म्हणणं. आता दिव्या म्हणते की चला आता माझा प्लॅन मला वर्क करावाच लागणार आहे. तसं म्हटल्याबरोबर दिव्या म्हणते की चला आता मी पद्माला कॉल करते आणि बोलावून घेते. हे दिव्याचं सगळं चाललेलं असतं, दिव्याच्या डोक्यात गोष्टी घडत असतात. आणि ऊर्जाची एक फाईल राहिली म्हणून ऊर्जा परत घरी येते, पण दिव्याला काही माहीतच नसतं. दिव्या मात्र वाट बघत असते, कारण आत्ता आपण आपल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करणार आहोत असं दिव्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. दिव्या म्हणत असते की म्हणजेच खरंच सासरे बुवांना माझा अभिमान वाटेल अशा गोष्टी केल्या पाहिजेत, असं इकडे दिव्या ठरवत असते. आता ऊर्जा ती फाईल घेते आणि निघालेलीच असते. त्याच वेळेस ऊर्जा फोनवरती बोलते, तिला पद्माचा फोन आलेला असतो. तेव्हा ऊर्जा म्हणते हा बोल. तेव्हा पद्मा रडायला लागलेली असते. ती म्हणत असते की मला ना कळत नाहीये की हे सगळं काय झालंय, मी ना खूप टेन्शनमध्ये. आणि ती रडत असते. तेव्हा ऊर्जा म्हणते आधी शांत हो, जोपर्यंत तू शांत होणार नाही तोपर्यंत काहीच लक्षात येणार नाही असं सांगितलं जातं. आणि तेव्हा ऊर्जा तिला म्हणते की बोल आता सांग काय झालेलं आहे. ती म्हणते की ताई मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. मला दिव्याताईंचा फोन आलता आणि त्यांनी घरी भेटायला बोलवलंय. म्हणजे दिव्यासोबत फोनवर जे काही बोलणं चाललेलं होतं ते सगळं बोलणं इकडे पद्मा आता ऊर्जाला सांगायला सुरुवात करते. ऊर्जा ती जे काही सांगते ते शांतपणे ऐकत असते. ऊर्जा म्हणते की बोल तू बोलत राहा. मग ती सांगते की मला ना दिव्याताईंनी भेटायला बोलवले आणि मला सांगितलंय की तुझ्या फायद्याची गोष्ट आहे आणि ती तुझ्या फायद्याची गोष्ट आहे, त्याच्यामुळे तू नक्की येशील असं सुद्धा सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र दिव्या म्हणते, ऊर्जा म्हणते की हो मग तू जा. तेव्हा पद्मा म्हणते की पण कसं शक्य आहे ताई, अहो मी कसं जाऊ, ह्या सगळ्या गोष्टी कसं वाटतात तुम्हाला, अहो विचार करा जरा, असं ती सांगू लागते. तेव्हा ऊर्जाचं म्हणणं असतं की अगं जा तू, मी असेल तिथं, काळजी नको करू, सगळ्या गोष्टी नीटच होणार आहेत, अजिबात काळजी करायची गरज नाही, हे सुद्धा सांगितलं जातं. पण ऊर्जाची काळजी पद्माला मात्र टेन्शन आलेलं असतं. एकतर त्या घरातलं काम आपण सोडलंय, त्या घरामध्ये काम वगैरे काही करत नाहीये आणि आता अचानक हे सगळं घडतंय, आपल्याला तिथं भेटायला बोलवलं जाते आणि वरून आपल्याला सांगितलं जातंय की फायद्याची गोष्ट आहे. आणि ह्या दिव्यावर विश्वास ठेवण्यासारखी तिची लायकी पण नाहीये. या सगळ्या गोष्टींचं पद्माला टेन्शन आलेलं असतं. ऊर्जा म्हणते तू काळजी करू नको, मी तुझ्या सोबतच असेल, मग तू तिला सांग फोन करून तू येतेस म्हणून. आता मात्र इकडे ऊर्जा घरातून बाहेर पडण्याचं नाटक करत असते, कारण तेवढ्यातच दिव्या तिथे येते आणि ऊर्जाचं बोलणं ऐकू लागते. ऊर्जाचं हे बोलणं जे आहे ते ऐकल्यानंतर मात्र इकडे ऊर्जाच्या डोक्यात विचार सुरू असतात. ऊर्जा म्हणत असते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना
मला हँडल कराव्याच लागणार आहेत. हा विचार ऊर्जाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तिने पद्माला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तू जा बिंदास्त, काळजी करू नको. ती जे काही सांगते ते शांतपणे ऐकून घे. कोणत्याही गोष्टींचा विचार करायची अजिबात गरज नाही, हे सगळं तिने सांगितलेलं असतं. मग पद्मा या गोष्टीला तयार होते. आता पद्मा घाबरलेली असते. ऊर्जा घरामध्ये असते, घरातून निघत असते आणि हीच संधी दिव्याला साधायची असते. तेव्हा दिव्या ऊर्जाकडे येते आणि म्हणते, का ग चालली नाहीस तू अजून? ऊर्जा म्हणते, काय ग तुझं काही काम आहे का? म्हणजे तू एवढं मला घरातून हाकलायलाच बघतेय? म्हणजे अशी काही पर्सनल गोष्ट आहे का मी असताना तुला करता येत नाहीये? पद्मा त्यावेळेस दिव्या म्हणते, नाही ग तसं काही नाहीये. ऊर्जा म्हणते, नाही मला असं वाटलं ना म्हणून विचारलं, कारण तू मगापासून मला घरातून बाहेर जाण्याबद्दलच बोलत आहे. इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की मी आत्ता एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, फक्त पॅनिक व्हायची, शॉक लागण्यासारखी रिॲक्शन द्यायची काहीही गरज नाही. तेव्हा मात्र दिग्विजय शिर्के म्हणतात, म्हणजे काय सांगायचंय? हर्षवर्धन म्हणतो, मला ना लग्नाच्या संदर्भात बोलायचंय विक्रांतच्या. तेव्हा या दोघांना खूप आनंद होतो. यांना असं वाटतं की चला, म्हणजे आता तीर्था लग्नाला तयार झालेली आहे असं यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा हे दोघंही म्हणतात की म्हणजे तीर्था तयार झाली? हर्षवर्धन म्हणतो की नाही, शांतपणे ऐकून घ्या. या केसच्या संदर्भात एक मोठं डील आपल्याला करायचं आहे आणि ते म्हणजेच विक्रांतच्या लग्नाच्या बाबतीत. तेव्हा दिग्विजय शिर्के म्हणतात, म्हणजे काय करायचं आहे? हर्षवर्धन सांगतो की आपण पद्मा आणि या विक्रांतचं लग्न लावायचं. ते ऐकता क्षणी दिग्विजय शिर्के धाडकन उठतात. त्यांना कळायचंच बंद झालेलं असतं. ती पद्मा दीड मोलकरीण वस्तीत राहणारी मुलगी आमच्या घरची सून होणार आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की एवढं पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही. शांतपणे मी काय म्हणतोय ते ऐकून घ्या, तुम्हाला ही गोष्टी पटतील. असं म्हटल्याबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टींचा धक्का तर या दोघांनाही बसलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र हर्षवर्धनने स्पष्टपणे या गोष्टी सांगितलेल्या असतात. आणि इकडे हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकून हे दोघंही आदरलेले असतात. ऊर्जा मात्र मुद्दामच उशीर करत असते घरातून निघायला, कारण ऊर्जाला बघायचं असतं पद्माचं काय चाललंय. इकडे विक्रांत तर खूप चिडलेला असतो. विक्रांत म्हणतो की नाही, मी हे लग्न करूच शकत नाही. विक्रांतच्या नंतर आता लगेचच पुढे येऊन बोलायला सुरुवात करतो तो त्याचा डॅडा, कारण ते म्हणजेच दिग्विजय राजे शिर्के. ते म्हणू लागतात की काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? तेव्हा विक्रांत म्हणतो, पायातलं वाहन कोणी गळ्यात घालून फिरत नाहीये, ते पायातच ठेवावं लागतं. तुम्ही आता जे काय बोलताय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. हे होऊ शकत नाही अंकल. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही काही करायला सांगाल आणि ते करायचं. आता हर्षवर्धन म्हणतो की विचार करा, म्हणजे बघा मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलंय, कारण माझ्या मते हे जे प्रपोजल आहे ते खूप उत्तम आहे. कसं आहे, आत्ता तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा दिव्याला म्हणत असते, तुझं काही चाललंय का जे कोणाला कळू द्यायचं नाहीये, म्हणून हे सगळं तू करते का, लवकरात लवकर घरातनं पाठवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. नाही, तसं असेल तर तसं सांग. आणि तेवढ्यातच इकडे ऊर्जालाच ती म्हणू लागते की सांग ना ऊर्जा, तुला कोणाचा फोन आलता? पद्माचा फोन आलता का? तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही, मला कोणाचा फोन आलेला याच्याशी तुला देणं घेणं नाहीये आणि त्यामुळं तू त्याच्यावर विचार करू नकोस. इकडे पद्माला लगेचच दिव्या सांगू लागते की आत ये. पद्माला ती आत बोलावून घेते आणि त्याचबरोबर पद्माला म्हणते की आता आपण बोलूया. इकडे अर्पिता आता विणकाम करत असते, म्हणजेच तिने रुमालावरती शौर्याचा यश आणि अर्पिताचा ए काढलेला असतो. मग तेवढ्यात इकडे अर्पिताला आई विचारू लागते की तुझं काय चाललंय बाळा, मला सांग, तू शौर्याच्या घरी गेलेलीस का? तेव्हा मात्र अर्पिता म्हणत असते की हो आई. तेव्हा आई म्हणते की तू मला सांगितलं नाहीयेस तू तिथं घरी जाणार होतीस ते. तेव्हा अर्पिता सांगायला सुरुवात करते, अगं मी विसरले ग, अचानक गेले होते. आईला इकडे काळजी वाटत असते. ती म्हणत असते, पण बाळा असं नको करूस तू, तुला माहिती आहे ना, म्हणजे असं होऊ नये. पण माझ्या डोक्यात एक विचार येतोय, तुला पटणार आहे का नाही मला माहीत नाहीये, पण तुझं आणि शौर्याचं लग्न झालं नाही तर? म्हणजे विचार कर ना, तू आत्ता एवढी इमोशनल झालीस. तू शांत असली की मलाही बरं वाटतं, पण आज तू त्यांच्या घरी जायला नको होतं, असं आई तिला विचारत असते. आणि तेव्हा मात्र इकडे ती म्हणते की नाही, मला ना खरंच मला नाही माहिती, माझं लग्न होणारच आहे, कारण शौर्य फक्त माझं आहे.
आई तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण आतापर्यंत आपण प्रयत्न करत आहोत. पण जर नाहीच झालं शौर्याचं लग्न तर काय करायचं, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तरीही आता तिला कळतच नाहीये. तिचं एकच म्हणणं आहे की नाही, काही झालं तरी शौर्य फक्त माझा आहे. इकडे विक्रांत म्हणत असतो की मला नाही करायचं त्या मुलीशी लग्न. काय बोलताय तुम्ही, हे सगळं कसं शक्य आहे? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की ही गोष्ट करावीच लागणार आहे शिर्के. मी काय म्हणतोय ते ऐकून घ्या तुमच्या राजकारणाच्या दृष्टीने. तेव्हा शिर्के म्हणतात की तुम्हाला काय विश्वास नाही की काय? एक केस काय तुम्ही त्या मुलीकडून हारलात? अहो तुम्हाला तुमच्या वकिलावरचा विश्वास कमी झालाय ती काय? हर्षवर्धन म्हणतोय की नाही, हे बघा कसं आहे माहिती आहे का, आत्ता मी तिच्याबरोबर एक डील करणार आहे. आणि ते डील असं आहे की काहीही झालं तरीही ही केस आपल्याला क्लोज करायची. आत्ता विक्रांतला आपण जामिनावर सोडवलेलं आहे. पण जर काही केस अशीच चालू राहिली तर त्याचं पॉलिटिकल करिअर कधीच सुरू होणार नाही. आणि त्याचबरोबर जर ही केस क्लोज झाली तर मात्र त्याचं पॉलिटिकल करिअर व्यवस्थित घडू शकतं. त्यासाठी मी ही केलेला प्लॅन आहे. आता मीडियाच्या समोर तुम्ही जाऊ शकत नाहीये, मीडियाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकत नाही, पण तुम्ही विचार करा या बाबतीत जरा, असं म्हणत हर्षवर्धन आता त्याला सांगत असतो. दिग्विजय शिर्केला तो सांगू लागतो की हे बघा कसं आहे माहिती आहे का, मला माहिती आहे कोणत्या गोष्टींमुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतात, हे सगळं मला पटतंय. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, कारण काहीही झालं तरीही आत्ता सध्या त्याची इमेज क्लीन करणं आपल्याला गरजेचं आहे. तसा विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आणि ती म्हणजेच काहीही झालं तरीही आत्ता सध्या विक्रांतच्यावर गुन्हा आहे. मग हायकोर्टात केस जाईल, तिथं सगळं होईल, मान्य आहे मला, मी सोडवू शकेल. पण मीडियावाल्यांचं काय, मीडियावाले काय करतील याचा विचार केलाय का तुम्ही, असं सगळं सांगितलं जातं. विक्रांत मात्र भयानक चिडलेला असतो. विक्रांत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी त्या मुलीशी लग्न करणार नाही. या निर्णयावर विक्रांत असतो. आणि हर्षवर्धन म्हणत असतो की तुला लग्न करावंच लागेल, कारण हर्षवर्धनचं असं म्हणणं आहे की नाही, काहीही झालं तरीही हे लग्न करणं तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे. जर तू हे लग्न केलं तर तुझं करिअर चांगल्या पद्धतीने घडू शकतं. विक्रांत मात्र चिडलेला असतो. त्याची अजिबात इच्छा नसते, कारण इथे तो हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलीशी लग्न करण्याची स्वप्न बघत आहे. आणि इकडे मात्र ऊर्जा आता दिव्याला म्हणत असते की तुझं काही महत्त्वाचं काम आहे का? नाही, मला एवढं बाहेर हकलतेस, नाही तुझं पोट वगैरे बिघडलं असेल तर सांग, तुला ओव्याचं पाणी बनवून देते, असं मुद्दामच जाताना ती म्हणत असते. तेवढ्यातच बाहेर जाते. बाहेर पद्मा आलेली असते. ऊर्जा म्हणते काळजी करू नको, रिलॅक्स, ती जे काय म्हणते ते ऐकून घ्या आधी, बघूया आपण काय करायचं ते, असं ऊर्जा सांगू लागते. तेव्हा मात्र ऊर्जा आणि पद्मा आता या दोघी बोलत आहेत. दिव्या इकडं खुश झालेली आहे, कारण ऊर्जाच्या प्लॅननुसार तिने पद्माला आत पाठवलेलं असतं. आणि मग मात्र ऊर्जा तिथं दरवाजातून, मागच्या बाजूने दरवाजातून ते सगळं ऐकत असते. आणि इकडे मात्र पद्मा आता पोहोचलेली आहे. पद्मा म्हणते की नाही, दिव्या म्हणते की हे बघ पद्मा, मी तुला खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे आता, आणि ती तुला ऐकून घ्यावी लागणार आहे, कारण या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत, असं म्हणत तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र पद्मा म्हणते की काय झालं? तेव्हा ती म्हणते की मी तुझं लग्न ठरवलंय, विक्रांत शिर्के, MLA दिग्विजय शिर्केंचा मुलगा. आता हे ऐकल्यानंतर तर पद्माच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते काय दिव्याताई, तुम्ही असं कसं बोलू शकता? इकडे हर्षवर्धन म्हणतो की हे बघा, हे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत ते मी तयार केलेले आहेत. आता पद्माचं विक्रांतशी लग्न लावायला घ्यायचं, आणि त्यावेळेस तिच्या या पेपरवर सह्या घ्यायच्या. याच्यामध्ये असं लिहिलंय की ही जी केस आहे ती मी पुन्हा कधीच ओपन करणार नाही. यामधून विक्रांत शिर्केचं नाव काढून टाकते, त्याला तो दोषी नाही आहे, आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी त्यामध्ये क्लॉज मी टाकलेल्या आहेत. तेव्हा विक्रांत म्हणतो ते काही का असेना, पण मी तिच्याशी लग्न करणार नाही. इकडे दिव्या म्हणत असते की अगं तुझ्यासाठी मी एवढं ठरवलंय आणि तू असं काय बोलतेय? तेव्हा पद्मा म्हणते काय बोलतोय, तुम्हाला कळतंय का तो माझ्याशी काय बोलतोय? कोर्टामध्ये ऊर्जाताईने त्याला शिक्षा मिळवून दिलेली आहे, तो जेलमध्ये होता, आणि तुम्ही हे सगळं काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? दिव्या म्हणते उपयोग काय झाला त्याचा? तो जेलमध्ये होता, उपयोग काय झाला? काहीच झालेला नाहीये ना, कारण
जे काय घडलेलं आहे त्याच्यामध्ये तो सुटून आला. तुम्ही काय केलं? काहीच नाही करू शकत आहे. मालामाल होशील, लग्न कर त्याच्याशी. ऊर्जाला तर धक्काच बसलेला असतो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की दिग्विजय शिर्के हे या लग्नासाठी तयार झालेले असतात. ते म्हणत असतात की चालेल, नक्की काय करायचंय ते सांगा. विक्रांत म्हणतो की काय बोलताय तुम्ही, मला लग्न करायचंय, मला तरी विचारा आधी. असं म्हणत विक्रांत चिडलेला असतो. आणि इकडे हर्षवर्धनने आता तो प्लॅन सगळं सांगितलेलं आहे, काय करायचंय हे सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. तर आता दिग्विजय शिर्के या लग्नाला तयार होतात. विक्रांतचा नकार असतो. तर ऊर्जाने पद्माला सांगितलंय की दे तू लग्नाला होकार, बघूया आपण काय करायचं आहे ते, असं सांगितलं जातं. पद्मा मात्र घाबरलेली असते. तेव्हा ऊर्जा तिला सांगते की घाबरण्याची गरज नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.